जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्नच्या सेमिस्टर फिफ्थ आणि सेमिस्टर सिक्ससाठी असणाऱ्या इंटर्नशिप प्रोग्रामबाबत मी मार्गदर्शनपर काही महत्त्वाची माहिती आपणापर्यंत शेअर करत आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी विसरू नका. चला तर मग वन बाय वन आपण या इंटर्नशिप गाईडलाईन्स काय आहे ह्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तसेच प्राध्यापक मित्रांनी देखील हा व्हिडिओ जर का बघितला तर आपल्या मनातल्या सर्व शंका या दूर होतील, यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर चला तर मग वन बाय वन आपण हा व्हिडिओ बघू, शेवटपर्यंत जरूर बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की TY BComला जे काही सब्जेक्टची लिस्ट आहे तर ती सब्जेक्टची लिस्ट आपण बघूया. बघा की आपल्याला बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे, तर या सब्जेक्ट्सला तुम्हाला 3 क्रेडिट आहे. इंटरनल असेसमेंट 30 मार्क आणि विद्यापीठाची परीक्षा 70 मार्क असे मिळून 100 मार्क आहे. तर ॲडव्हान्स अकाउंटिंगला तुम्हाला 3 क्रेडिट आहे. इंटरनलला 30 मार्क, विद्यापीठाची एक्झाम 70 मार्कांची असे मिळून 100 मार्क आहे. तर इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक लॉ और इंटरनॅशनल इकॉनॉमिक आहे, ज्याला ज्याला नंबर ऑफ क्रेडिट 3 आहे. तर इंटरनल असेसमेंटला 30 मार्क, तर विद्यापीठाच्या एक्झामला 70 मार्क असे मिळून टोटल 100 मार्कांची तुमची एक्झाम होणारी आहे. ओके. सो पुढचा विषय आहे महत्त्वाचा, तो म्हणजे ऑडिट अँड टॅक्सेशन. या विषयाला प्रॅक्टिकल आहे. सो इंटरनल असेसमेंट 30 मार्क, विद्यापीठाची परीक्षा 50 मार्क, प्रॅक्टिकल एक्झाम 20 मार्क असे मिळून 100 मार्क्स आहे. तर स्पेशल पेपर सेकंड जे काय आहे म्हणजे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, कॉस्टिंग, बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, आणखीन बिझनेस स्टॅटिस्टिक, बिझनेस एंटरप्रुनर्स, कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड ॲप्लिकेशन या विषयांसाठी जी काही इंटरनल एक्झाम असणार आहे 30 मार्काची, विद्यापीठाची 50 मार्काची परीक्षा आणि इथं प्रॅक्टिकल एक्झाम होण्याच्या ऐवजी त्याचं इंटर्नशिप होणार आहे. सो त्याच्यासाठी 20 मार्क आहे. म्हणजे कॉस्टिंग सेकंड आणि कॉस्टिंग थर्ड किंवा स्पेशल पेपर सेकंड आणि स्पेशल पेपर थर्डसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम नसणार आहे. त्याच्या जागी तुम्हाला इंटर्नशिप रिलेटेड व्हायवा होणार आहे. त्याला 20-20 मार्क आहेत. असे मिळून तुमचे टोटल जे काही मार्क आहे तर त्याला 40 मार्क असणार आहे. सो बघा इथे स्पेशल पेपर 3साठी इंटरनल इव्हॅल्युएशन 30 मार्क, विद्यापीठाचे पेपर 50 मार्क आणि इंटर्नशिपच्या रिलेटेड जी काही व्हायवा होईल तिला 20 मार्क असे मिळून टोटल 100 मार्क्स तुमचे पेपर सेकंड आणि थर्डसाठी होणार आहे. सो तसंच अलोकेशन तुमच्या पेपर नंबर सेमिस्टर सिक्ससाठी सुद्धा तुमचं सब्जेक्टचं अलोकेशन केलं जाणार आहे. इथे जी काही लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला इकडे शेअर केलेली आहे. तर सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्हाला इंटर्नशिप कोणकोणत्या सब्जेक्ट्सला आहे. तर बघा, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्पेशल पेपर सेकंड, स्पेशल पेपर थर्ड आहे. बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर सेकंड, स्पेशल पेपर थर्ड. बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिस, नंतर कॉपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट पेपर, नंतर कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, बिझनेस स्टॅटिस्टिक, बिझनेस एंटरप्रुनरशिप, मार्केटिंग मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल इकॉनॉमिक, डिफेन्स अँड बजेटिंग, फायनान्स अँड मॅनेजमेंट, नंतर इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट अँड टुरिझम पेपर सेकंड अँड थर्ड आणि कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड ॲप्लिकेशन पेपर सेकंड अँड थर्ड या विषयांसाठी तुम्हाला इंटर्नशिप प्रोग्राम असणार आहे. ओके. सो पुढे आपण बघूया की इंटर्नशिप प्रोग्रामसाठीची इलिजिबिलिटी फॉर इंटर्नशिप प्रोग्राम काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे. बघा, द स्टुडंट हू हॅव सॉट ॲडमिशन टू द सेमिस्टर फिफ्थ अँड सिक्स ऑफ TY BCom अंडर CBCS पॅटर्न to need to undergo internship program and the internship program is a compulsory, it is a मॅन्डेटरी. जे विद्यार्थी 2019 क्रेडिट पॅटर्न TY BComला आहे सेमिस्टर फिफ्थ आणि सेमिस्टर सिक्ससाठी त्यांना इंटर्नशिप प्रोग्राम आहे आणि इट इज अ कंपल्सरी ॲक्टिव्हिटी. सो आपण याचं जर का नेचर बघितलं, इंटर्नशिप प्रोग्राम कशी असणार आहे तर बघा, स्टुडंट हॅव टू अंडरगो 60 आवर्स म्हणजे 60 तास ऑफ ए प्रॅक्टिकल ट्रेनिंग इन अ बिझनेस इन्स्टिट्यूशन. बघा, विद्यापीठाने एक चांगला करिअर ओरिएंटेड कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे, तो म्हणजे इंटर्नशिप प्रोग्राम रिलेटेड ॲक्टिव्हिटी. सो यामध्ये तुम्हाला घड्याळी 60 तास एखाद्या बिझनेस एस्टॅब्लिशमध्ये तुम्हाला जाऊन तिथे सब्जेक्टचं जे काही नॉलेज आहे ते घेणं अपेक्षित आहे. द लिस्ट ऑफ दीज एस्टॅब्लिशमेंट विल हॅव प्रोव्हाइडेड बाय द युनिव्हर्सिटी. तुम्हाला युनिव्हर्सिटीने त्या पद्धतीची लिस्ट ही प्रोव्हाइड केलेली आहे. इन केस अ स्टुडंट इज अनेबल टू जॉईन द
enlist establishment, he or she can choose the establishment in a consultation with the concerned टीचर. बघा जर का तुम्हाला विद्यापीठाने काही महत्त्वाची लिस्ट दिलेली आहे, त्या लिस्टमध्ये जर का तुम्हाला इंटर्नशिप करणं पॉसिबल नसेल तर आपण आपल्या सब्जेक्ट टीचर्सच्या संपर्कात राहून त्यांच्या मार्गदर्शनातून आपण काय करू शकता, इंटर्नशिपसाठीची जी काही फर्म आहे त्याचं सिलेक्शन तुम्ही करू शकता. ओके, सो ही झाली एक महत्त्वाची इलिजिबिलिटी. सो नेक्स्ट आहे बघा, इलिजिबिलिटीचे काही महत्त्वाचे इंटर्नशिप प्रोग्रामचे काही महत्त्वाचे सायलंट फीचर्स आहेत, त्यावर आपण आता नजर टाकूया. बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे, द इंटर्नशिप इज ऑफ ए 4 क्रेडिट अँड 80 मार्क्स. इंटर्नशिप प्रोग्रामसाठी किती क्रेडिट आहे, 4 क्रेडिट आहे आणि 80 मार्क आहे, सेमिस्टर 5th आणि सेमिस्टर 6 धरून. सो द इंटर्नशिप विल बी रिप्लेस द प्रॅक्टिकल अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऑफ स्पेशल पेपर 2nd and 3rd ऑफ ए सेमिस्टर 5th and 6th. मी मागाशी उल्लेख केल्या पद्धतीने स्पेशल पेपर 2nd आणि स्पेशल पेपर 3rdचे कोणत्याही प्रकारे प्रॅक्टिकल एक्झाम होणार नाही. प्रॅक्टिकलचं रूपांतर हे इंटर्नशिपमध्ये रिप्लेस झालेलं आहे. अँड द इंटर्नशिप विल बी अ 60 hours क्लॉक आवर्स, 60 घड्याळी तास या पद्धतीने तुम्हाला काय केली जाणार आहे, इंटर्नशिप असणार आहे. म्हणजे जर का तुम्ही दररोज 1 तास जर का त्या फर्ममध्ये काम केलं तर तुम्हाला 60 दिवसामध्ये ती इंटर्नशिप कंप्लीट होणार आहे. जर तुम्ही 2 तास डेली काम केलं तर तुम्हाला 30 दिवसामध्ये होणार आहे. डेली 3 तास काम केलं तर 20 दिवसात तुमची इंटर्नशिप कंप्लीट होईल. डेली 4 तास काम केलं तर 15 दिवसात तुमची इंटर्नशिप कंप्लीट होणार आहे. सो स्टुडंट हॅज टू कंप्लीट इंटर्नशिप इन द स्पेशल सब्जेक्ट दॅट ही ऑर सी हॅज टू बी ऑप्टेड इन अ SY-BCom. तुम्ही SY-BComला जो काही तुमचा स्पेशल पेपर असणार आहे तोच पेपर तुमचा TY-BComला येणार आहे. म्हणजे असं होणार नाही की एखाद्या विद्यार्थ्यांनी SY-BComला कॉस्टिंग स्पेशलायझेशन घेतला आणि आता तो TYला बँकिंगमध्ये इंटर्नशिप करेल किंवा बँकिंगचा सब्जेक्ट निवडेल, असं होणार नाही. ओके, सो जो SYला सब्जेक्ट असणार आहे त्या सब्जेक्टमध्ये TYमध्ये इंटर्नशिप करावी लागणार आहे. The internship program is based on the content of the syllabus prescribed for paper number 2nd and paper number 3rd of the semester 5th and 6th. बघा जो सब्जेक्ट पेपर म्हणजे बेसिकली की जो पेपर तुमच्या विद्यापीठाने सिलेबसमध्ये दिलेला आहे, म्हणजे सिलेबसमध्ये कॉस्टिंग 2nd आणि कॉस्टिंग 3rdमध्ये जे काही वेगवेगळे चॅप्टर आहे तर त्या चॅप्टरच्या बेसवर तुम्ही इंटर्नशिपसाठी फर्म ही सिलेक्ट करू शकता. द इंटर्नशिप प्रोग्राम हॅज टू कम्प्लीट इन अ व्हॅकेशन बिटवीन द सेमिस्टर 5th and 6th. बघा की 5व्या सेमिस्टरचे तुमचे पेपर झाल्यानंतर 6वं सेमिस्टर तुमचं चालू होणार आहे, तर या व्हॅकेशनमध्ये तुम्हाला इंटर्नशिप प्रोग्राम तुम्हाला कंप्लीट करता येऊ शकेल. किंवा इन केस ऑफ ए बॅकलॉग और ही सी कॅन बी अ कम्प्लीट द इंटर्नशिप प्रायर टू द अपरिंग ऑफ द सेमिस्टर 6 एक्झामिनेशन. बघा की एखादा विद्यार्थी आहे जो बॅकलॉग राहिलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्याचे सेमिस्टर 6च्या एक्झामिनेशनपर्यंत त्यांनी ते इंटर्नशिप कंप्लीट करणं अपेक्षित आहे. द सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम इज अ मॅन्डेटरी इन केस ऑफ अ स्टुडंट कुड नॉट बी कंप्लीट द इंटर्नशिप ॲज पर द प्रिस्क्राईब स्टँडर्ड्स, ही ऑर सी हॅव टू अंडरगो द इंटर्नशिप प्रोग्राम अगेन इन अ डिफरंट एस्टॅब्लिशमेंट. बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे की इंटर्नशिप करणं ही विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही मार्क मिळवणं या दृष्टिकोनातून बघू नका, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल या दृष्टिकोनातून तुम्ही इंटर्नशिप प्रोग्राम हा कंप्लीट करायला हवा. तुम्हाला इंटर्नशिप प्रोग्राम कंप्लीट करणं सो इट इज अ मॅन्डेटरी ॲक्टिव्हिटी. सो तुम्ही तो प्रोग्राम कंपल्सन करणं अपेक्षित आहे. काय म्हणाले, किती वेळ? ओके, सो बघा की तुम्हाला इंटर्नशिप करणं हे कंपल्सरी असणार आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. इंटर्नशिप एकदम सोपी आहे. तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स पुढच्या स्लाइड्समध्ये करणार आहे, त्यावरून तुम्हाला ती कन्सेप्ट जास्त समजून येईल. ओके, सो बघा इथे त्याचा पुढचा जो काही भाग आहे त्या भागावरून आपल्याला ही कन्सेप्ट आणखीन समजून येईल. बघा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे इव्हॅल्युएशन आणि क्रेडिट पॅटर्न. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. द इंटर्नशिप प्रोग्राम हॅज टू बी रिप्लेस एक्झिस्टिंग प्रॅक्टिकल अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऑफ ए डिसिप्लिन स्पेसिफिक स्पेशल सब्जेक्ट स्पेशल पेपर 2nd and 3rd फॉर द सेमिस्टर 5th and 6th. असं नाही की तुम्हाला सेमिस्टर 6साठीच इंटर्नशिप आहे,
तर सेमिस्टर फिफ्थमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि सेमिस्टर सिक्समध्ये तुम्हाला या सब्जेक्ट रिलेटेड काय करायचं ते मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळात सांगणार आहे. तर इथे फक्त लक्षात घ्या की तुमचे कॉस्टिंग म्हणजे स्पेशल पेपर सेकंड आणि स्पेशल पेपर थर्डचे प्रॅक्टिकल होणार नाही, ते तुमचे इंटर्नशिपमध्ये रिप्लेस झालेले आहे. फक्त ऑडिट अँड टॅक्सची जसं रेग्युलर पद्धतीने प्रॅक्टिकल एक्झाम व्हायची प्रॅक्टिकल लिहून, तशाच पद्धतीने तुमची ऑडिट अँड टॅक्सची यावर्षी पण होणार आहे. फक्त स्पेशल पेपर सेकंड आणि स्पेशल पेपर थर्डची प्रॅक्टिकल एक्झाम होणार नाही, तर त्याच्या जागी तुम्हाला इंटर्नशिप कंप्लीट करायची आणि त्याच्यावरती तुम्हाला व्हायवा द्यायची आहे. हाऊएव्हर द सेम नंबर ऑफ क्रेडिट्स अलोकेटेड टू द प्रॅक्टिकल अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन हॅज टू ट्रान्सफर इन इंटर्नशिप प्रोग्राम. म्हणजे जसं प्रॅक्टिकल एक्झामला तुम्हाला 2-2 क्रेडिट दिले जायचे, सेम तसेच क्रेडिट तुम्हाला आत्तासुद्धा भेटले जाणार आहे. इथे बघा तुम्हाला प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएशन सेमिस्टर फिफ्थ. सेमिस्टर 5मध्ये तुमचं इव्हॅल्युएशन कसं होणार आहे, स्पेशल पेपरसाठी तुम्हाला 20 मार्क आहे, सेकंड पेपरसाठी 20 मार्क, थर्ड स्पेशल पेपर थर्डसाठी तुम्हाला 20 मार्क, असे एकूण सेमिस्टर फिफ्थमध्ये तुम्हाला 40 मार्क असणार आहे. सो मेथडॉलॉजी ऑफ इव्हॅल्युएशन, कशा पद्धतीने तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे बघा. दिस इव्हॅल्युएशन इज टू बी डन प्रायर टू द जॉईनिंग ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम. 5व्या सेमिस्टरला तुम्ही इंटर्नशिप प्रोग्राम जॉईन होण्याच्या अगोदर सुद्धा तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे. द स्टुडंट विल बी प्रिपेअर प्लॅन फॉर प्रपोज इंटर्नशिप प्रोग्राम. म्हणजे थोडक्यात त्यांना काय करायचं आहे, सेमिस्टर फिफ्थमध्ये ज्यावेळेस त्यांची व्हायवा होणार आहे त्यामध्ये ते जी इंटर्नशिप करणार आहे तर त्याबद्दलचं प्लॅन फॉर प्रपोज इंटर्नशिप प्रोग्राम त्यांना तयार करायचा आहे. थोडक्यात इंटर्नशिपचं प्रपोजल त्यांना तयार करायचा आहे. म्हणजे की तो कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे, कुठे काम करणार आहे, कधी काम करणार आहे, त्याचा कालावधी काय असणार आहे, आणखीन काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स आहे या बाबतीत तुम्हाला इथे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या बेसवर तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे. ओके. सो पुढचा मुद्दा दिलेला आहे तुम्हाला आता बघा इथे तुम्हाला प्रपोज प्लॅन कसा करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला टोटल 10 पद्धतीच्या स्लाइड्स आहे, तर त्या स्लाइड्स करणं तुम्हाला अपेक्षित आहे. बघा प्रिपेअर प्लॅन फॉर प्रपोज इंटर्नशिप प्रोग्राम आणि त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आहे ते तुम्हाला इथे बघता येईल. ओके. सो इथे बघा फॉर्मॅट ऑफ स्लाइड वाईज प्रेझेंटेशन ऑफ प्रपोज प्लॅन ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम to be prepared and submitted by the student is given below, and the student is required to keep necessary document ready if any at the time of the assessment of a proposal. बघा इथे मी 10 पद्धतीच्या स्लाइड दिलेल्या आहे. या 10 पद्धतीच्या स्लाइड्स विद्यार्थ्यांनी तयार करायचं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन करायचं आहे ॲट द टाइम ऑफ इव्हॅल्युएशन और असेसमेंट. ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असेल त्यावेळेस तुमच्या या 10 स्लाइड्स पाहिजे. एक तर तुम्ही PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करू शकता किंवा त्या PPT प्रेझेंटेशनच्या प्रिंटआउट काढून सुद्धा तुम्ही असेसमेंट करू शकता. त्या प्रिंटआउट तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट टीचरकडे ॲज अ रेकॉर्ड म्हणून देऊ शकता किंवा ती PPT देखील तुम्ही त्यांच्याकडे देऊ शकता. बघा यामध्ये तुम्हाला कोणकोणते कंटेंट असायला हवे, ह्या सगळा भाग तुम्हाला या 10 स्लाइड्स तुम्हाला सेमिस्टर फिफ्थसाठी तयार करायच्या आहे. तुम्हाला इंटर्नशिपचं प्रपोजल द्यायचं आहे किंवा तुम्ही इंटर्नशिप जी काही करणार आहे त्याबद्दलचा प्लॅन तुम्हाला इथे त्यांना द्यायचा आहे. तर पहिल्या स्लाइड्समध्ये तुम्ही नेम ऑफ द ऑर्गनायझेशन वेअर द इंटर्नशिप इज प्रपोज टू बी कॅरीड आउट. तुम्ही पहिल्या स्लाइड्समध्ये द्यायचं आहे की तुम्ही इंटर्नशिप ज्या कंपनीमध्ये किंवा ज्या बिझनेस एस्टॅब्लिशमेंटमध्ये करणार आहे तर त्या कंपनीचं पूर्ण नाव, त्यांची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे द्यायची आहे. दुसरी स्लाइड्स करायची आहे द डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशन, दॅट इज द नेचर ऑफ बिझनेस, टर्नओव्हर, ब्रांचेस, मार्केट शेअर एक्सेट्रा. म्हणजे तुम्ही जर का एखादा शॉप घेतलेला असेल तर त्यांचा मार्केट शेअर काय आहे. जसं की एखाद्या विद्यार्थ्याचा बँकिंग अँड फायनान्स स्पेशलायझेशन आहे, तो विद्यार्थी काय करू शकतो, सपोज श्रीराम सिटी फायनान्समध्ये सुद्धा तो जॉब करू शकतो. तर तिथे तो जॉब करत असताना ती श्रीराम सिटी फायनान्स ही ऑर्गनायझेशन काय काय काम करते, त्यांचा टर्नओव्हर किती आहे, त्यांचे ब्रांचेस कोणकोणत्या शहरामध्ये आहे, त्यांचा मार्केटचा शेअर किती आहे, अशा जनरल इन्फॉर्मेशन त्या देऊ शकता. मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट आहे सो द एरियाज इन विच ही और सी द प्लॅनिंग इज टू बी अंडरगो. नंतर तुम्हाला तिसऱ्या नंबरची स्लाइस आहे, जसं की तुम्ही श्रीराम सिटी फायनान्समध्ये तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला काम करणार आहे, बॅक ऑफिसला करणार आहे का तुम्ही डायरेक्ट लोन डिपार्टमेंटच्या डिस्ट्रीब्युशनला आहे किंवा रिकव्हरीला आहे, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्या एरियाचं नाव तुम्ही इथे मेन्शन करू शकता किंवा जे काही काम करायचं ते इथे थोडक्यात तुम्ही स्लाइड्स नंबर 3 मध्ये मेन्शन करू शकता. स्लाइड्स नंबर 4 आहे डिटेल्स ऑफ द व्हेरियस सब्जेक्ट स्पेसिफिक कन्सेप्ट लर्न बाय द स्टुडंट बिफोर द जॉईनिंग द इंटर्नशिप. म्हणजे थोडक्यात तुम्ही तिथे जॉईनिंगला गेल्यानंतर किंवा जॉईनिंगला जायचं आहे
तर तत्पूर्वी तुम्ही कोणकोणत्या गोष्टी तिथे शिकणार आहात तर त्याच्या कन्सेप्ट तुम्हाला इथे द्यायच्या आहे. जसं की एखादा विद्यार्थी कॉस्टिंग सेकंडचा असेल, तो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे वर्कआउट करण्यासाठी जाणार असेल किंवा इंटर्नशिपसाठी जाणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट, इस्क्लेशन क्लॉज किंवा आणखीन अशा काही महत्त्वाच्या वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड या ज्या काही गोष्टी आहेत तो काय करणार आहे, लर्न करणार आहे. नेक्स्ट आहे पुढच्या 5 नंबर स्लाइड्समध्ये अलोकेशन ऑफ 60 आवर्स ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम. तुम्ही 60 तास कसे कंप्लीट करणार आहे, हाऊ टू कंप्लीट द 60 आवर्स, दॅट इज द वेन यू आर अटेंडेड द 4 आवर्स इन अ पर्टिक्युलर डे. So that's why your internship will be completed within a 15 days. And if you are taking a time like a 3 hours in a day, so that's why you are complete your internship program in a 20 days. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही इंटर्नशिप करणार आहे तर डेली ती देणं अपेक्षित आहे. तुमचं त्याच्यावरती सुद्धा पुढचं इव्हॅल्युएशन असणार आहे. नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ द स्किल्स दॅट ही ऑर सी हॅज टू बी प्लॅनिंग टू अक्वायर ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. नंतर त्यांनी ते कंप्लीट करण्यासाठी जर का काही प्रोग्राम करणार असेल, म्हणजे थोडक्यामध्ये त्यांनी त्याची जी काही स्किल आहे, एखादा प्रोग्राम किंवा एखाद्या फर्ममध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे काही बेसिक कम्युनिकेशन स्किल असेल किंवा काही सॉफ्ट स्किल असतील तर ते त्यांनी अगोदरच त्याची तयारी करायला हवी. त्याबद्दलचं प्लॅनिंग त्यांनी इथं द्यायचं की त्याच्याकडे कोणकोणत्या स्किल आहे तर त्यांनी त्याची लिस्ट द्यायची आहे. नेक्स्ट आहे 7 नंबर अ ब्रीफ नोट ऑन हाऊ द इंटर्नशिप प्रोग्राम मे बेनिफिटेड हिम और हर टू डेव्हलप देअर बेटर स्किल फॉर हिज अँड हर सब्जेक्ट. नंतरच्या पुढच्या स्लाइड्समध्ये त्यांना द्यायचं आहे की तुम्ही इंटर्नशिप प्रोग्राम तुमच्यासाठी बेनिफिट होण्यासाठी तुम्ही कोणकोणते स्किल तिथे इम्प्लिमेंट करणार आहे, ते तुमच्यामध्ये त्या स्किलचा, त्या इंटर्नशिपचा तुमच्या स्किलमध्ये काय परिणाम होणार आहे किंवा काय बेनिफिट भेटणार आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. 8 नंबर सगळ्यात महत्त्वाची स्लाइड्स आहे अ नोट ऑन द प्रिपरेशन डन बाय द स्टुडंट बिफोर जॉईनिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. दॅट इज दिस नोट मे बी include the following concepts. That is number 1, completion of a soft skill program, then completion of a certificate or diploma related areas, then previous job experience in a related एरिया. म्हणजे तुम्ही हाच जो काही फर्म निवडलेला आहे त्या फर्ममध्ये काम करण्यासाठी तुम्ही काही सॉफ्ट स्किलच्या रिलेटेड प्रोग्राम तुम्ही कंप्लीट केला आहेत का, किंवा त्याच्याशी रिलेटेड काही सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स झालेला आहेत का तुमचा, किंवा या अगोदर तुम्ही या रिलेटेड काही जॉब केलेला आहे का. तर असेल तर यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला थोडक्यात या स्लाइड्समध्ये द्यायची आहे. 9 नंबरला आहे सेकंड लास्ट स्लाइड्स आहे डिटेल्स ऑफ द प्रायमरी डिस्कशन that the student had to be any officer or authority of the internship providing organization about the proposed work. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जी काही निवडलेली फर्म आहे तर त्या फर्मबरोबर तुमचं काही बोलणं झालं आहेत का, त्यांच्यामध्ये तुम्ही काय कम्युनिकेशन झालेलं आहे, तर त्यामधले जे काही पॉईंट्स आहे ते तुम्हाला एक्सप्लेनेशन करणं अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात कदाचित असं होईल की एखाद्या बँक ऑफिसर बरोबर तुमचं बोलणं झालं असेल तर बँक ऑफिसर काय म्हणतील की आम्ही तुम्हाला 60 आवर्स तर देऊ, बट तुमचं काम जर का चांगलं असेल तर आम्ही तुम्हाला पुढे जॉईनिंग पण करून घेऊ. अशा पद्धतीचं सुद्धा जर का डिस्क्रिप्शन तुमच्यामध्ये कम्युनिकेशन झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही या स्लाइड्समध्ये नमूद करणं अपेक्षित आहे. शेवटची स्लाइड्स आहे की प्रपोज आउटकम्स ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम. म्हणजे थोडक्यात तुम्ही ती इंटर्नशिप प्रोग्राम केल्यामुळे तुम्हाला कोणकोणते स्किल तुमचे आत्मसात होणार आहे किंवा तुम्हाला याच्यापासून काय बेनिफिट होणार आहे किंवा इथे तुम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकून तुम्ही प्रिपेअर होणार आहे त्याची माहिती तुम्हाला इथे देणं अपेक्षित आहे. सो या पद्धतीच्या 10 स्लाइड्सचं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे आणि ते तुम्हाला त्या इंटरनल एक्सटर्नल कमिटीसमोर तुम्हाला ते सादर करायचं आहे ज्यावेळेस प्रॅक्टिकल एक्झाम होईल त्यावेळेस. ओके, सो इथे एक नोट महत्त्वाची आहे. द स्टुडंट मे ॲडेड मोर स्लाइड्स प्रोव्हाइडिंग द ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रपोज इंटर्नशिप प्रोग्राम. इथे विद्यार्थी फक्त 10 स्लाइड्स अपेक्षित आहे असं काही नाही, तो त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा स्लाइड्स तो घेऊ शकतो, पण मिनिमम या 10 स्लाइड्स असणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्लाइड्स तो त्याच्या रिक्वायरमेंटनुसार, डिमांडनुसार तो त्याच्यामध्ये टाकू शकतो. द इव्हॅल्युएशन ऑफ प्रपोज इंटर्नशिप प्रोग्राम इज टू बी डन ऑन द बेसिस ऑफ अबो पॅरामीटर. तुमचं जे काही इव्हॅल्युएशन होणार आहे, तुम्हाला जे काही आउट ऑफ 40 पैकी मार्क्स दिले जाणार आहे ते याच बेसवर दिले जाणार आहे. ज्याचा हा प्रोजेक्ट चांगला आहे, ज्याचं प्रिपरेशन, ज्याचा प्लॅन चांगला आहे, अशा विद्यार्थ्यांना निश्चितच चांगले मार्क्स भेटणार आहे. आता बघा याच्यावरती इव्हॅल्युएशन कसं होणार आहे. बघा द स्टुडंट, त्याला नावच आहे, मी टायटल दिलेलं आहे इव्हॅल्युएशन ऑफ द प्रपोजल सेमिस्टर 5. म्हणजे तुमचं एक्झाम जी काही कंडक्ट केली जाणार आहे त्याला मार्क सिस्टीम कशी असणार आहे. द स्टुडंट इज सपोज टू प्रिपेअर अ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कव्हरिंग द अबो आस्पेक्ट्स. म्हणजे विद्यार्थ्याला ज्यावेळेस इव्हॅल्युएशन असणार आहे त्यावेळेस त्याला या सगळ्या 10 स्लाइड्सचं PPT प्रेझेंटेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणं अपेक्षित आहे.
द इव्हॅल्युशन इज टू बी डन ऑन द बेसिस ऑफ पोटेन्शियल, क्वालिटी, युटिलिटी अँड आउटकम्स ऑफ द प्रपोज वर्क. तुम्ही जे काही सादर करणार आहे त्या सादर करण्यामध्ये तुमच्या त्याच्यामध्ये क्वालिटी काय आहे, त्याची उपयुक्तता किती असणार आहे आणि त्यापासून तुम्हाला काय आउटपुट चांगलं भेटणार आहे, तर याचा विचार करून तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. द इव्हॅल्युएशन पॅनल विल कन्सिस्ट ऑफ वन इंटरनल अँड वन एक्सटर्नल एक्झामिनर. द इंडस्ट्री एक्सपर्ट मे बी इन्व्हायटेड टू इव्हॅल्युएट द प्रपोजल अँड मेक अ सजेशन इफ एनी. म्हणजे थोडक्यात तुमचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी शक्यतो तरी कंपल्सरी इंटरनल आणि एक्सटर्नल एक्झामिनर असणारच आहे. बट पॉसिबल झालं त्या इन्स्टिट्यूशनला तर ते एक इंडस्ट्री एक्सपर्ट पण तिथे अपॉइंट करू शकतात. या तिघांच्या बेसवरती त्या विद्यार्थ्याचं काय केलं जाईल, इव्हॅल्युएशन केलं जाईल. सो द टोटल इव्हॅल्युएशन ऑफ द प्रपोजल विल बी 40 मार्क्स अँड इट कॅरीज 2 क्रेडिट. बघा इथे महत्त्वाचं आहे तुमचं टोटल इव्हॅल्युएशन ही तुम्ही प्रपोज इंटर्नशिप प्रोग्राम दिला ना, हा किती मार्कासाठी दिलेला आहे, 40 मार्कासाठी. किती मार्कासाठी, 40. आणि याच्यामध्ये 2 क्रेडिट असणार आहे. सॉरी. द फर्दर आउट ऑफ 40 मार्क्स द 20 मार्क्स अलोकेटेड टू द पेपर सेकंड अँड 20 मार्क्स अलोकेटेड टू द पेपर थर्ड. ओके, म्हणजे 40 मार्कापैकी जर का एखाद्या विद्यार्थ्याला 34 मार्क पडले तर त्याला 17 मार्क पेपर नंबर सेकंडसाठी दिले जाईल आणि 17 मार्क पेपर नंबर थर्डच्या प्रॅक्टिकल कॉलमला दिले जाईल, जी इंटर्नशिपमध्ये कम्प्लिशन झालेली आहे. माझ्या मते तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असावी असं मला वाटतंय. काही अडचण असल्यास तुम्ही मला निश्चित विचारू शकता. माझा संपर्क नंबर पण मी आपणापर्यंत दिलेला आहे. बघा आता आपण सेमिस्टर 5 पर्यंत विचार केला. आता आपण सेमिस्टर 6 कडे जाऊया. सेमिस्टर 6 मध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्हाला जे काही सब्जेक्ट्स आहे त्याला मार्कांचं इव्हॅल्युएशन कसं असणार आहे. तुम्हाला पेपर नंबर सेकंडसाठी पण 20 मार्क आहे, थर्डसाठी सुद्धा 20 मार्क आहे, असे टोटल 40 मार्क तुम्हाला असणार आहे. सो बघा मेथोडॉलॉजी ऑफ इव्हॅल्युएशन पेपर नंबर 6 सेमिस्टर 6 साठी कशा पद्धतीने तुमचं इव्हॅल्युएशन होणार. आपण 5 पर्यंतचं बघितलं, आता 6 सेमिस्टरला काय करायचं आहे ते आपण बघूया. सो द इव्हॅल्युएशन इज टू बी डन आफ्टर द स्टुडंट इज सक्सेसफुली कम्प्लिटेड द इंटर्नशिप प्रोग्राम. 6व्या सेमिस्टरला तुमचं जे काही कम्प्लिशन होणार आहे किंवा तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे हे तुम्ही ज्यावेळेस इंटर्नशिप प्रोग्राम कंप्लीट करताल त्याच्यानंतरच तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे. सो द स्टुडंट विल बी प्रिपेअर द प्रेझेंटेशन बेस्ड ऑन द वर्क परफॉर्म बाय हिम ऑर हयर ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. नंतर या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्यांनी हे 60 आवर्समध्ये जे काही काम केलेलं आहे त्या कामकाजावरती त्यांना प्रेझेंटेशन करायचं आहे. याची कृपया नोंद घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे द पॅरामीटर्स फॉर इव्हॅल्युएशन आर ॲज बिलोज. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, पॅरामीटर्स तुमचे कोणकोणते असणार आहे. नंबर 1 हार्ड स्किल लर्न बाय द स्टुडंटनी तुम्ही त्यामध्ये जाऊन कोणकोणते स्किल आत्मसात केले त्या स्किलवरतून सुद्धा असणार आहे. सॉफ्ट स्किल ऑब्लिक कम्युनिकेशन स्किल डेव्हलप बाय द स्टुडंट. तुमच्यामध्ये काही महत्त्वाचे सॉफ्ट स्किल डेव्हलप झालेत का, काही कम्युनिकेशन स्किल डेव्हलप झाले का. तुम्ही इंटर्नशिपला जाण्यापूर्वीचं तुमचं बिहेवियर आणि जाऊन आल्यानंतरचं बिहेवियर याच्यामध्ये चेंज असेल तर यामध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क हे दिले जातील. नंतर आउटकम्स ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम. तुम्ही इंटर्नशिप केली तर त्याचा सुद्धा तुम्हाला भविष्यात उपयोग व्हायला पाहिजे. त्याचा झालात का, कसा झाला यावरून सुद्धा इव्हॅल्युएशन होईल. नंतर फीडबॅक रिसिव्ड फ्रॉम द इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन. इथे पुढे मी फॉर्मॅट दिलेलेच आहे. त्या फॉर्मॅटमध्ये ती इंटर्नशिप प्रोव्हाइडर कंपनी आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यातला कन्सर्न जो काही व्यक्ती आहे तो तुमच्याबद्दलचा फीडबॅक देणार आहे. त्यामध्ये खूप सारे पॉईंट्स आहे, किमान 10 पॉईंट्स आहे आणि त्याला त्यांनी एक्सलंट, गुड, बॅड वगैरे किंवा सॅटिस्फॅक्टरी अशा पद्धतीचा काय केलेला आहे किंवा नीड टू इम्प्रूव्ह अशा पद्धतीचे त्यांनी रिमार्क दिलेले आहेत. त्या रिमार्कवरतून सुद्धा तुम्हाला इव्हॅल्युएशन होईल. नेक्स्ट आहे व्हॅल्यू ॲडिशन इन द ओव्हरऑल नॉलेज ऑफ द स्टुडंट. तुम्हाला तिथे जाऊन ओव्हरऑल नॉलेजमध्ये तुमची किती भर पडली ती पण इथे विचारात घेतली जाईल. क्वालिटी अँड कंटेंट ऑफ द प्रेझेंटेशन. तुम्ही सुद्धा सगळं कामकाज केलेलं आहे पण ते तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. ते तुम्ही कसं प्रेझेंट करता यावरून सुद्धा तुमची इंटर्नशिप जास्त पद्धतीने फोकस करणार आहे. नेक्स्ट आहे कॉन्ट्रीब्युशन ऑफ द स्टुडंट टुवर्ड द ऑर्गनायझेशन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या स्टुडंटचं त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे. मी एक्झाम्पल सांगतो. आमच्या इथे एक मी ज्या भागात आहे नाशिक भागामध्ये येवला शहरामध्ये तर तिथे एक पैठणीचं शॉप आहे. तर आम्ही इंटर्नशिपसाठी काही विद्यार्थी पाठवले. अगोदर एक क्लायंट त्यांच्याकडे आलेला होता. मी एक्झाम्पल म्हणून सांगतो बघा काय परिणाम झाला. तर हा ज्यावेळेस व्यक्ती त्या पैठणीच्या शॉपमध्ये ॲज अ इंटर्नशिप म्हणून करायला गेला
तर एक क्लायंट त्यांच्यापाशी आले, तर क्लायंटने सांगितलं की आम्हाला एक 5,000 रुपयाची साडी घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांनी त्यांना साडी दाखवायला लागली, तर या विद्यार्थ्यांनी त्यांना 8,000 रुपयाची साडी दिली आणि ती 8,000 रुपयाची साडी त्यांनी विकली. त्यांनी ती साडी काय केली, सेल केली. एक मिनिट बघा, ज्यावेळेस ह्या व्यक्तीने 8,000 रुपयाची ती साडी, पैठणी साडी ज्यावेळेस खरेदी केली, त्यावेळेस जो मॅनेजर होता त्या शॉपचा, त्या मॅनेजरने या सगळ्या गोष्टी बघितल्या. म्हणजे जर का हा विद्यार्थी आपल्याकडे येऊन जर का आपल्याला किमान एका क्लायंट मागं 1 ते 2,000 रुपयाचा किंवा 3,000 रुपयाचा प्रॉफिट मिळवून देतो, जर का आपण या विद्यार्थ्याला जर का रेम्युनरेशन दिलं, तर आपल्या ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट ही होऊ शकेल. म्हणजे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या इंटर्नशिपला जास्त पद्धतीने तुम्हाला बेनिफिट ठरेल, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये एक चांगल्या पद्धतीची बेस्ट अपॉर्च्युनिटीसुद्धा तुम्हाला भेटू शकते. ओके, सो त्या पद्धतीने तुमचं कॉन्ट्रीब्युशनसुद्धा महत्त्वाचं असणार आहे. नुसतं तुम्हाला मार्क मिळवायचे म्हणून जाऊ नका, त्याचा बेनिफिट हा तुम्हालाच अल्टिमेटली होणार आहे. आता बघूया आपण, तुम्ही इंटर्नशिप कंप्लिशन करून आले, तर त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या स्लाईड्स तुम्हाला द्यायच्या आहेत. तर बघा, तुम्हाला जवळजवळ 13 स्लाईड्स द्यायच्या आहे. त्यामध्ये पहिली महत्त्वाची स्लाइड्स आहे, नेम ऑफ द ऑर्गनायझेशन वेअर द इंटर्नशिप वॉज प्रपोज टू द कॅरीड आउट. पहिल्या स्लाइड्समध्ये असं आहे, तुम्ही इंटर्नशिप जिथे कंप्लीट केलेली आहे त्या संस्थेचं पूर्ण नाव आणि डिटेल तुम्हाला इथे द्यायची आहे. दुसऱ्या स्लाइड्समध्ये कंटेंट प्रपोज टू बी लर्न ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या कन्सेप्ट शिकल्या त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या स्लाइड्समध्ये द्यायचं आहे. तिसरं महत्त्वाची स्लाइड्स आहे, अलोकेशन ऑफ 60 आवर्स ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम. तुम्ही 60 तास कसे कंप्लीट केलेले आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही 2 तास केले, दुसऱ्या दिवशी 4 तास केले, तिसऱ्या दिवशी 5 तास केले, हे ऑलरेडी तुम्ही प्रपोजलमध्ये दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही इथं एक्सप्लेनेशन करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे नंबर 4 स्लाइड, लिस्ट ऑफ द ऑफिसर्स अँड द स्टाफ मेंबर ऑफ द इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन विथ द डेझिग्नेशन. म्हणजे तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये कामकाज करत होते, तर तिथले जे काही ऑफिसर आहे त्या ऑफिसरचं नेम आणि विथ त्यांचं डेझिग्नेशन तुम्हाला द्यायचं आहे. ओके, नेक्स्ट नंबर 5, नेम अँड डेझिग्नेशन ऑफ द ऑफिसर अंडर हुम द इंटर्नशिप वॉज कम्प्लिटेड. आणि तुम्ही कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत ती इंटर्नशिप कंप्लीट केलेली आहे, तर त्यांची माहिती तुम्हाला द्यायची आहे. नेक्स्ट आहे 6 स्लाइड, वर्क प्रोफाईल असाइन ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. म्हणजे तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये किंवा कोणत्या भागामध्ये तुम्ही जॉब करत होता त्याचं नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे. तुम्ही काय वर्क्स केलं, म्हणजे तुम्ही रिकव्हरीला होते, लोन डिपार्टमेंटच्या रिकव्हरीला होते का, नवीन तुम्ही प्रपोजल करण्यासाठी होते का, बॅक ऑफिसला होते. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल काय वर्क असाइन केलं होतं इंटर्नशिपसाठी, तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट आहे ॲक्च्युअल वर्क परफॉर्म ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. त्यापैकी तुम्ही किती वर्क केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर का सपोज क्लायंटला आपण नवीन रिकव्हरी करण्यासाठी सांगितलं, तर त्या रिकव्हरीमध्ये तुम्ही ॲक्च्युअल किती वर्क्स केलेलं आहे, तर ते वर्क्स तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. पुढची महत्त्वाची 8 स्लाइड, स्किल लर्न ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. तुम्हाला याच्यामुळे तुमच्या स्किलमध्ये कशा पद्धतीने वाढ झाली, कोणकोणते स्किल तुम्ही शिकले, जसं डोमेन नॉलेज असेल, सॉफ्ट स्किल असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुमची झाली, किंवा आणखीन तुमचे काही महत्त्वाचे स्किल होते जे तुम्ही शिकले त्यांच्याबरोबर, ज्याला आपण व्यवस्थित कम्युनिकेशन तुम्ही केल्यामुळं तुमच्यामध्ये ती प्रभावीपणे बोलणं पण झालं. सो असे तुम्ही काय करू शकता, स्किलचे नावं इथे टाकू शकता. नेक्स्ट आहे नंबर 9, प्रॉब्लेम फेस वाईल परफॉर्मिंग द असाइनिंग टास्क. तुम्हाला कदाचित खूप सारे प्रॉब्लेम्स पण आलेले असतील, कदाचित कुणाला काही येणार पण नाही. म्हणजे कदाचित तुम्ही जर का रिकव्हरीला गेला तर तिथून तुम्हाला कस्टमरचा चांगला रिस्पॉन्स भेटणार नाही. तुम्हाला अगेन अँड अगेन त्यांना व्हिजिट पण करावी लागू शकते, त्यांच्याबरोबर काही शाब्दिक वाद पण तुमचे होऊ शकतात. सो अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही काय करू शकता, 1 बाय 1 मेन्शन करू शकता. नंतर हाऊ द प्रॉब्लेम वेअर ॲड्रेस टू. नंतर ते प्रॉब्लेमला तुम्ही सोल्युशन कसं केलं, ते कुणासमोर मांडले, या पद्धतीच्या स्लाइड्स 10 नंबरमध्ये आहे. नेक्स्ट नंबर 11 द कॉन्ट्रीब्युशन मेड टुवर्ड्स बेटर फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन, दॅट इज एनी टेक्निक्स इन्व्हेटेड टू सेव्ह द टाईम, मॅन पॉवर और मनी. नंतर इम्प्रूव्ह डॉक्युमेंटेशन प्रोसेस, डेव्हलपमेंट ऑफ द मॉडेल फॉर द बेटर कस्टमर सर्व्हिसेस एक्सेट्रा. इट इज अन ऑप्शनल पॉईंट्स. म्हणजे शक्यतो तुम्ही काय केलं की तुमचं जे काही फंक्शन्स आहे ते चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तुम्ही तुमचा काय प्रयत्न होता, त्याच्यामुळं तुमचा टाईम वाचला, पैसे वाचले, तुमचा मॅन पॉवर वाचला, डॉक्युमेंटेशनची प्रोसेस तुमची इझी झाली, किंवा बाकीचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे जेणेकरून तुम्ही बेटर सर्व्हिस कसं कस्टमरला देऊ शकता, सेल्स आफ्टर सर्व्हिस कशी देऊ शकता, या बाबतीतली माहिती तुम्हाला काय करता येईल इथे
मेन्शन करता येईल. नेक्स्ट आहे नंबर 12, लिस्ट ऑफ द स्किल रिक्वायर्ड फॉर परफॉर्म द असाइनिंग टास्क नॉट इन्क्लुडेड इन द सिलेबस. म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडीत असे हे पॉईंट्स नाही आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय स्किल तुम्हाला रिक्वायर झालेले आहे जे तुम्हाला तुमचा टास्क कंप्लीट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे, अशा स्किलची लिस्ट तुम्हाला इथे देणं अपेक्षित आहे. आणि लास्ट नंबर 13 नंबरची स्लाइड्स आहे ओपिनियन ऑफ द स्टुडंट अबाउट द फॉलोविंग. नंबर 1, युटिलिटी ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम. म्हणजे तुम्हाला या बाबतीत तुमचं ओपिनियन काय आहे ह्या 13 नंबर स्लाइड्समध्ये द्यायचं आहे. म्हणजे या इंटर्नशिपची उपयुक्तता तुम्हाला कशी झाली. नंतर ॲडिक्युसी ऑफ द टाईम अलॉटमेंट ऑफ द प्रोग्राम. म्हणजे तुम्हाला या प्रोग्रामसाठीचा जो काही महत्त्वाचा टाईम आहे तो तुमच्यासाठी व्यवस्थित आहे का, सफिशियंट आहे का, तो कमी पाहिजे का जास्त पाहिजे, तुम्ही या स्लाइड्सद्वारे शो करू शकता. नेक्स्ट आहे सजेशन फॉर इम्प्रूव्हमेंट इन द सिलेबस. सो नेक्स्ट आहे सजेशन फॉर इम्प्रूव्हमेंट इन द सिलेबस. तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये काही बदल करूशी वाटतो का, की याच्यामध्ये हा कंटेंट इथे असायला हवा, हा नको होता, किंवा याच्यामध्ये जर काही वाढ झाली या कंटेंटची तर चांगलं होईल इंटर्नशिप करण्यासाठी सुद्धा. सो या गोष्टी तुम्ही तिथे मेन्शन करणं अपेक्षित आहे. नंतर व्हाईल द इंटर्नशिप प्रोग्रामिंग इम्प्रूव्ह द एम्प्लॉबिलिटी. तुम्हाला यामुळे तुमच्या याच्यामध्ये एम्प्लॉबिलिटीचा प्रश्न निर्माण झाला का किंवा तो सुटला का, तर याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. नेक्स्ट आहे सजेशन टू मेक द इंटर्नशिप प्रोग्राम मोर मिनिंगफुल अँड इफेक्टिव्ह. ओके, सो इथं तुमची इंटर्नशिप आणखीन चांगल्या पद्धतीने कशी रन होणार आहे किंवा कसा तो बेनिफिट्स त्याचा होणार आहे किंवा या इंटर्नशिपमध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समाविष्ट असायला हव्या या बाबतीत तुम्ही तुमचं सजेशन देऊ शकता. नेक्स्ट आहे ओव्हरऑल फीडबॅक अबाउट द इंटर्नशिप एक्सपिरियन्स. तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आला, तुम्हाला चांगली वाटली का, काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या काही हायलाईट असतील तर त्या तुम्ही इथे करू शकता. आणि काही एनी अदर इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्ही करू शकता की तुम्हाला मॅनेजर किंवा कोऑर्डिनेटर त्यांचं व्यवस्थित भेटलं का नाही, सपोर्टिंग स्टाफनी तुम्हाला सहाय्य केलं का नाही, अशा बाबतीतली माहिती तुम्ही इथे एक्सप्लेनेशन करू शकता. सो या 13 स्लाइड्स तुम्हाला करायच्या आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन पण करायचं आहे. आता इथे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. नंबर 1 की स्टुडंट नीड टू बी सबमिट द फॉलोइंग डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ फायनल इव्हॅल्युएशन ऑफ द वर्क परफॉर्म ड्युरिंग द इंटर्नशिप प्रोग्राम. तो ज्यावेळेस इंटर्नशिप प्रोग्राम कंप्लीट होणार आहे आणि ज्यावेळेस त्याची 6व्या सेमिस्टरची व्हायवा होणार आहे त्यावेळेस त्याला पुढील पद्धतीचे डॉक्युमेंट त्यांना सबमिट करायचं आहे अलॉंग विथ PPT प्रेझेंटेशन. नंबर 1 इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट. येथे तुम्हाला फॉर्मॅट दाखवलेला आहे. त्यांनी इंटर्नशिप पूर्ण केल्याचा त्याला दाखला द्यायचा आहे जो इंटर्नशिप प्रोव्हायडर कंपनी तुम्हाला सही शिक्का करून देणार आहे, जे पुढे सांगितलेलंच आहे. नेक्स्ट आहे ड्युली साइन अँड कम्प्लीट लॉग शीट स्टेटिंग आर्स वाईज वर्क डन फॉर्मॅट इज एन्क्लोज केलेला आहे. म्हणजे तुम्ही तिथे 60 तासाचं वर्क कसं केलेलं आहे त्याचा पण फॉर्मॅट आहे, ती फॉर्मॅट पण तुम्हाला तिथे लागणार आहे. नेक्स्ट आहे फीडबॅक फॉर्म ड्युली साइन अँड स्टॅम्प बाय द इंटर्नशिप प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन. म्हणजे इंटर्नशिप प्रोव्हायडर ऑर्गनायझेशननी तुम्हाला तुमच्या कार्याबद्दल दिलेला फीडबॅक जो फॉर्मॅट आहे आपल्याला तो फॉर्मॅट पण तुम्हाला लागणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा डॉक्युमेंट स्टुडंट फीडबॅक फॉर्मॅट इज एन्क्लोज. आणि सगळ्यात शेवटी स्टुडंटनी सुद्धा जो काही फीडबॅक दिलेला आहे त्याचा सुद्धा फॉर्म तुम्हाला इथे जमा करावायचा आहे. एवढे 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या इव्हॅल्युएशनसाठी जमा करणं अपेक्षित आहे. बघा इव्हॅल्युएशन या प्रपोजलचं इव्हॅल्युएशन 6व्या सेमिस्टरला कसं होणार आहे. द स्टुडंट इज सपोज टू प्रिपेअर अ PowerPoint प्रेझेंटेशन कव्हरिंग द ऑल ऑफ द अबोव आस्पेक्ट्स. त्यांनी वरीलपैकी सगळे जे काही स्किल आहे त्या स्किलची माहिती तुम्हाला नमूद करायची आहे. नेक्स्ट आहे द इव्हॅल्युएशन इज टू बी डन ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. नंबर 1 रेग्युलेटी अँड पंक्च्युअलिटी. तुम्ही तिथे नियमित जात होतात का, कामाचं स्वरूप तुमचं कसं होतं किंवा तुम्ही ते काम व्यवस्थित पद्धतीने केलं आहे का नाही. नंतर ॲक्च्युअल वर्क परफॉर्म. तुम्ही प्रत्यक्षात ते कामकाज कंप्लीट केलं आहेत का नाही. फीडबॅक बाय द इंटर्नशिप प्रोव्हायडिंग ऑर्गनायझेशन. तुम्हाला तुमच्या इंटर्नशिपच्या जिथे केलेली आहे त्यांनी कसा फीडबॅक दिलेला आहे. त्यांचं नेचर ऑफ कॉन्ट्रीब्युशन मेड. मी मगाशीच सांगितलं तुम्ही तिथे काम केल्यामुळं त्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲज वेल ॲज तुम्हाला काय त्याचा बेनिफिट झाला, त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन तुमचं काय होतं हे महत्त्वाचं असणार आहे इव्हॅल्युएशनसाठी. तुम्ही कोणकोणते स्किल लर्न केले, प्रॉब्लेम सॉल्विंग इनिशिएटिव्ह टेकन. तुम्ही तिथले जे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम निर्माण होत होते ते कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व केले. अँड लर्निंग ॲटिट्यूड. तुमचा शिकण्याचा ॲटिट्यूड कसा होता या सगळ्या बाबतीत तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे. द इव्हॅल्युएशन पॅनल विल बी कन्सिस्ट ऑफ 1 इंटरनल अँड 1 एक्सटर्नल एक्झामिनर. इंडस्ट्री एक्सपर्ट मे बी इन्व्हायटेड टू द इव्हॅल्युएट द प्रपोजल टू मेक द सजेशन इफ एनी. म्हणजे
इथे पुन्हाच 6व्या सेमिस्टरला पण काय होणार, तुमच्या पेपर नंबर सेकंड आणि पेपर नंबर थर्डचे 2 इंटरनल आणि 2 एक्सटर्नल त्या पेपरसाठी येणार आहे. म्हणजे सपोज स्पेशल नंबर सेकंडसाठी सुद्धा तुमच्या कॉलेजचे सब्जेक्ट टीचर हे तुमचे इंटरनल असतील आणि विद्यापीठाकडून अपॉइंटेड एक एक्सटर्नल असेल. तसेच पेपर थर्डसाठी सुद्धा एक इंटरनल कॉलेजचे सब्जेक्ट टीचर असतील, तर एक्सटर्नल विद्यापीठाकडून अपॉइंटेड व्यक्ती असतील. असे सगळे व्यक्ती तुमच्या या पॅनल समोर तुम्ही काय करायचं आहे, त्यांचं प्रेझेंटेशन करायचं आहे. टोटल इव्हॅल्युएशन ऑफ द प्रपोजल विल बी 40 मार्क्स अँड कॅरीज अ 2 क्रेडिट. जसे 5व्या सेमिस्टरला तुम्हाला 40 मार्क होते, तसेच आजच्या 6व्या सेमिस्टरला पण 40 मार्क असणार आहे, 2 क्रेडिट असणार आहे. त्याच्यापैकी हे जे काही 40 मार्क आहे, द फर्दर आउट ऑफ 40 मार्क्स 20 मार्क्स अलोकेटेड फॉर पेपर सेकंड अँड 20 मार्क्स फॉर पेपर थर्ड. म्हणजे या 40 पैकी जर का तुम्हाला इथे 30 मार्क पडले, तर 15 मार्क तुमच्या पेपर सेकंडसाठी, तर 15 मार्क तुमच्या पेपर थर्डसाठी असणार आहे. सो या पद्धतीने तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे. ओके, सो आता बघा तुम्हाला फॉर्मॅट कोणकोणते असणार आहे. फॉर्मॅट रिक्वायर्ड फॉर इंटर्नशिप प्रोग्राम. नंबर 1, लेटर टू इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन फॉर द इन्क्लुजन ऑफ स्टुडंट. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं लेटर तुम्हाला महाविद्यालय त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीच्या म्हणजे तुमच्या वतीनं इंडस्ट्रीला देईल. नेक्स्ट आहे अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंट अबाउट हिज ऑर हर बिहेवियर टू द कॉलेज. नंतर विद्यार्थ्यांनी कॉलेजला पण एक अंडरटेकिंग देणं अपेक्षित आहे. तिसरं महत्त्वाचं, त्यांनी एक स्टुडंटनी जे काही अंडरटेकिंग आहे त्याच्या बिहेवियरच्या बाबतीत ते ऑर्गनायझेशनला पण द्यायचं आहे. चौथं आहे लॉगशीट फॉर वर्क परफॉर्म ड्युरिंग द इंटर्नशिप. नंतर जी काही लॉगशीट आहे ती पण तुम्हाला द्यायची आहे. नंतर इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट एक द्यायचं आहे. नंतर फीडबॅक फॉर इंटर्नशिप प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन अँड फीडबॅक फ्रॉम स्टुडंट. हे शेवटचे 4 डॉक्युमेंटसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे आणि ते तुम्हाला इंटर्नशिपच्या वेळेस तुम्हाला सबमिट करायचे आहे. बघा इथे काय आहे, तुमचं कॉलेजचं लेटर आहे जे इंटर्नशिप प्रोव्हाइड कंपनीला द्यायचं आहे. इथं बघा द मॅनेजर म्हणजे त्या कंपनीचं नाव किंवा त्या फर्मचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, त्यांचा पत्ता टाकायचा आहे. आणि इथे ॲज इट इज फॉर्मॅट आहे की रिक्वेस्ट टू द इन्क्लुजन ऑफ स्टुडंट टू ऑफ आवर कॉलेज फॉर इंटर्नशिप प्रोग्राम. आणि नंतर त्याचं मॅडम सर वगैरे इथं संपूर्ण पॅराग्राफ दिलेला आहे की आमच्या महाविद्यालयातील TYBCOMचा स्टुडंट्स आहे, आपल्याकडे इंटर्नशिपसाठी तो येणार आहे, हा विद्यापीठाचा सिलेबस आहे, त्याला इंटर्नशिप करण्यामध्ये सहकार्य करा, तो ज्या विषयामध्ये इंटर्नशिप करणार आहे त्याची लिस्ट सोबत जोडलेली आहे. असं सगळ्या पद्धतीचा फॉर्मॅट आहे. इथं मेन्शन हिअर की कंटेंट टू द डिसिप्लिन स्पेसिफिक सब्जेक्ट रिलेटेड सिलेक्टेड बाय द स्टुडंट. तुम्ही कोणकोणता सब्जेक्ट तिथं घेणार आहे तो इथे मेन्शन करणं अपेक्षित आहे. आणि इथं सिन्सिअरली इथे प्रिन्सिपल आणि कॉलेजचे जे काही कोऑर्डिनेटर असणार आहे इंटर्नशिप प्रोग्रामीचे, सो ते इथे काय करतील, साईन करतील. ओके, सो दुसरा फॉर्मॅट आहे स्टुडंटचा अंडरटेकिंग. कॉलेजला देणार तो की नेम ऑफ स्टुडंट, त्याचा क्लास TYBCOM असणार आहे, डिव्हिजन आणि त्याचा रोल नंबर, प्रेझेंट ॲड्रेस तो कुठे राहतो, त्याचा परमनंट ॲड्रेस काय आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे, कॉन्टॅक्ट पॅरेंटचा पण काय आहे, त्यांचा मेल ID तो इथे प्रिन्सिपलांच्या नावाने देतात. जसं टू द प्रिन्सिपल, सपोज SM जोशी कॉलेज हडपसर. सब्जेक्ट टेकिंग काय आहे, अंडरटेकिंग, मग त्या विद्यार्थ्याचं नाव इथे येईल. आय एम द स्टडिंग इन सेमिस्टर 5th ऑफ TYBCOM. आय एम गोईंग टू द जॉईन डॅश डॅश. इथं नेम ऑफ ऑर्गनायझेशन आणि 60 आवर्स ड्युरेशन, कधीपासून कधीपर्यंत ते देणार आहे. इथं सिन्सिअरली तो सगळं वर्कआउट त्यांनी सांगितल्या पद्धतीने करेल असं तो काय करणार आहे, एक पद्धतीचं तो अंडरटेकिंग देणार आहे. शेवटी युअर्स फेथफुली, इथं स्टुडंटची साईन आहे, त्याच्या पालकांची पण साईन असणार आहे आणि डेट पण असणार आहे. जसं तो स्टुडंट कॉलेजला अंडरटेकिंग देतो तसंच तो ऑर्गनायझेशनला पण अंडरटेकिंग देणार आहे. तिथले द मॅनेजर, त्या कंपनीचं नाव, त्या कंपनीचा ॲड्रेस, अंडरटेकिंग इथं तो देणार आहे, त्याचं स्टुडंटचं नेम करणार आहे, कधीपासून कधी इंटर्नशिप करणार आहे ती गोष्ट इथे मेन्शन करायची. इथे तो त्याची साईन करणार आहे, डेट आणि प्लेसचा उल्लेख करणार आहे. सो हे सगळे फॉर्मॅट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला बघायला भेटेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा ही लॉग शीट आहे. लॉग शीटमध्ये बघा लेटर हेड ऑफ द इंटर्नशिप प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्या कंपनीचं मध्ये तुम्ही जॉब करणार आहे, ज्या बिझनेस एस्टॅब्लिशमध्ये जॉब करणार आहे त्या कंपनीच्या लेटर हेडवर हे सगळं असणार आहे. त्या स्टुडंटचं नेम, त्याचा कॉलेजचं नेम, नेम ऑफ द कॉलेज, TYBCOM कोणत्या कॉलेजला तुम्ही करत आहात ते, डिव्हिजन आणि तुमचा रोल नंबर, तुमचा ॲड्रेस, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, कोणता सब्जेक्ट त्यांनी स्पेशल म्हणजे कॉस्टिंग असेल तर कॉस्टिंग, बँकिंग असेल तर बँकिंग इथे टाकायचा, इंटर्नशिप स्टार्ट डेट कधी आहे आणि इंटर्नशिप एंड डेट कधी झाली हे त्याच्यामध्ये वर्गीकृत करायचं आहे. नंतर इथे बघा तुम्हाला कॉलम दिलेला आहे, डेट आहे,
टाईम आहे बघा इथे. सपोज तुम्ही इंटर्नशिप जर का मार्च महिन्यामध्ये चालू केली 1 मार्च 2022, तुम्ही जर का तिथे 11 वाजता गेलात आणि 2 वाजता रिटर्न आला, म्हणजे 11 ते 2 टाईम किती झाला, टोटल आवर्स 3. आणि तुम्ही जे काही डिटेल्स वर्क केलेलं आहे तिथे, जसं की तुम्ही याची डॉक्युमेंटची जी काही फाईल आहे ती व्यवस्थित पद्धतीने तुम्ही फायलिंग केलं, डॉक्युमेंट्स केले, त्याची सिरियल वाईज लावली, अशा पद्धतीचं जे काही कामकाज केलेलं आहे की ते तुम्ही इथे नमूद करायचं. नंतर तिथल्या ऑफिसरची सही ते करतील कामकाज झाल्यावर, आणि स्टुडंटची पण सही नसणार आहे. असं तो 60 आवर्स कसं कॅल्क्युलेशन करणार आहे त्याची ती यामध्ये नमूद करणार आहे या लॉग शीटमध्ये. ओके, हे लॉग शीटचे 2 पेजेस आहे. शेवटच्या पेजवर त्यांचं ज्यावेळेस सगळे 60 आवर्स कंप्लीट होतील त्याच्यानंतर सर्टिफाईड दॅट डॅट डॅश नेम, म्हणजे सपोज ABC या स्टुडंटचं नाव आहे, हॅज सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिटेड द इंटर्नशिप प्रोग्राम असाइन टू हिम, आणि इथं त्याची सुपरवायझरची सही आहे, त्या कंपनीच्या मॅनेजरची सही आहे, आणि नेम ऑफ सिग्नेचर ऑफ सेक्शन इनचार्ज, त्याच्यातलं जो HOD वगैरे कोणी असतील तर त्यांची पण इथे साईन आहे. सो एवढे सगळे साईन तुम्हाला करायचं आहे, आणि सिम्बॉल पण तुम्हाला इथे लागणार आहे. नेक्स्ट महत्त्वाचं जे काही आहे तर इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट तुम्हाला ती प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन देणार आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम. सो ते म्हणतील की आय एम हॅपी टू इन्फॉर्म दॅट द फॉलोइंग स्टुडंट इन युअर कॉलेज हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड द 60 आवर्स इंटर्नशिप प्रोग्राम इन दिस ऑर्गनायझेशन. इथं स्टुडंटचे नेम आहे. एका ऑर्गनायझेशनमध्ये 2, 5, 10 सुद्धा व्यक्ती जाऊ शकतात अकॉर्डिंग द वर्क अँड नेचर ऑफ द पर्टिक्युलर बिझनेस ऑर्गनायझेशन. इथं त्यांचं नेम देऊ शकता, रोल नंबर, आधार नंबर, आणि सब्जेक्ट कोणता आहे तो पण इथे तुम्ही सांगू शकता. सो दिस स्टुडंट हॅव टू बी प्रोव्हाइडेड, हा पूर्णपणे फॉर्मॅट आहे. सगळ्यात शेवटी ती कंपनी त्याचा ऑथोराईज सिग्नेचर इथे तुमच्यासाठी देणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे इथे ते स्टुडंटच्या वतीनं ती ऑर्गनायझेशन काय करणार आहे, फीडबॅक देणार आहे. फीडबॅकमध्ये इथं प्रत्येक व्यक्तीचा इंडिव्हिज्युअली फॉर्म असणार आहे. सो त्याचं नेम, त्याचं कोणत्या डिपार्टमेंटला काम केलं, त्याचं डेझिग्नेशन, नेम ऑफ स्टुडंट, इथं नेम ऑफ सुपरवायझर आहे ते लिहिणार, ते कोणत्या डिपार्टमेंटचं आहे ते, त्यांचं डेझिग्नेशन लिहिणार, स्टुडंटचं नेम मेन्शन करणार, कॉलेजचं नेम मेन्शन करणार, रोल नंबर, आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये इंटर्नशिप केली त्याची माहिती इथे देणार आहे. आणि इथे तुमच्या जे काही बिहेवियर असणार आहे किंवा तुमचे जे काही फीडबॅक आहे ते या पॉईंट्सवर देणार आहे. जवळजवळ 15 पॉईंट्स आहे, म्हणजे डोमेन नॉलेज, कम्युनिकेशन स्किल, पंक्च्युअलिटी, डेडिकेशन, ॲबिलिटी टू वर्क, नंतर प्रॉब्लेम सॉल्विंग, क्वालिटी ऑफ वर्क डन, इफेक्टिवनेस, इफिशियन्सी, ॲबिलिटी टू टेक इनिशिएटिव्ह, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ॲपिअरन्स, नंतर युझिंग फुल पोटेन्शियल ॲट वर्क, वर्क हॅबिट्स, हॉनेस्टी अँड क्रिएटिव्हिटी. अशा पद्धतीने तुम्हाला जो काही रिमार्क आहे तो एक्सलंट, व्हेरी गुड, गुड, सॅटिस्फॅक्टरी, नीड्स इम्प्रूव्हमेंट, यापैकी जर का तुमचं व्हेरी गुड आणि गुड किंवा एक्सलंटवरती किंवा सॅटिस्फॅक्टरीवरती जर का तुमच्या जास्त टिकमार असतील तर तुम्हाला निश्चितच चांगला बेनिफिट इथे भेटणार, मार्क तुमचे जास्त इम्प्रूव्हमेंट होतील. ओके, नंतर आणखीन याच्यामध्ये ते देतील की तुमचं स्वॉट ॲनालिसिस करतील, सजेशन इंटर्नशिपमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे नवीन भर टाकली पाहिजे त्याची माहिती देतील, आणि चेंजेस रिक्वायर इन करिक्युलम टू इम्प्रूव्हमेंट द एम्प्लॉयबिलिटी ऑफ द स्टुडंट, ते सजेशन देण्याचं इथे काम करतील की तुमच्या सिलेबसमध्ये, करिक्युलममध्ये इथे काय बदल असायला हवा त्याची माहिती इथे ते देतील, आणि सगळ्यात शेवटी ते त्यांचा सही शिक्का इथे दिला जाईल. ओके, आणि नंतर इथे स्टुडंटचा सुद्धा फीडबॅक आहे की नेम ऑफ द स्टुडंट, त्याचा क्लास आहे, त्याचं डिव्हिजन, रोल नंबर, प्रेझेंट ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, मेल ID. नंतर तो म्हणेल की तो रिस्पॉन्स आहे, म्हणजे गुड, बॅड, एक्सलंट वगैरे, किंवा तो पॉईंट्स देऊ शकतो, आहे का नाही. द प्रोव्हाइडिंग द रेटिंग ऑफ द फॉलोविंग ॲस्पेक्ट्स pertaining to the internship experience of this scale. So the scale of 10, where the 10 means the strongly agree and 0 means do not agree at the time. म्हणजे द प्री इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोव्हाइडेड बाय द कॉलेज वॉज व्हेरी युजफुल. मग ते जर का तुम्हाला प्रोव्हाइड केला असेल तर तुम्हाला किती मार्क्स दिले पाहिजे, आउट ऑफ 10पैकी तुम्हाला 7-8 दिले तर सॅटिस्फॅक्टरी आहे, 10 आउट ऑफ 10 दिलं तर ओकेच आहे, 10 आउट ऑफ 0 दिला तर याचा अर्थ नो मिनिंग, तो 0 आहे त्याची व्हॅल्यू, किंवा तुम्ही त्याच्याशी ॲग्री नाही आहे, या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देऊ शकता. असे 10 पॉईंट्सवर तुम्हाला सुद्धा फीडबॅक द्यायचा आहे, आणि काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आणि ओव्हरऑल तुमच्या इंटर्नशिपचा काय प्रोग्राम, म्हणजे काय फीडबॅक आहे तो पण तुम्ही इथे देऊ शकता, आणि तुमची सगळ्यात शेवटी साईन, डेट वगैरे करू शकता. सो या पद्धतीने तुम्हाला इंटर्नशिप प्रोग्राम काय करायचा आहे, कंप्लीट करावायचा आहे. थोडक्यात
तुम्हाला 5व्या सेमिस्टरला इंटर्नशिपचा प्रपोजल करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही इंटर्नशिपचं काम करणार आहे त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात एक प्लॅन तुम्हाला 5व्या सेमिस्टरला द्यायचा आहे. आता 5व्या सेमिस्टरचे पेपर होण्यासाठी जास्त कालावधी नाही आहे. लवकरच तुमचे 1 महिना ते दीड महिन्याचा कालावधी आहे. त्यामध्ये तुमचे पेपर म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होऊ शकेल. सो लवकरात लवकर आपण ती देणं अपेक्षित आहे. आणि 6व्या सेमिस्टरला तुम्हाला म्हणजे 5व्या आणि 6व्या सेमिस्टरच्या दरम्यान तुम्हाला ती इंटर्नशिप कंप्लीट करायची आहे. आणि ती कंप्लीट केल्यानंतर तुमची प्रॅक्टिकल व्हायवा घेतली जाईल. तोपर्यंत जर का तुमचं सिलेबस कवर झाला म्हणजे तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट केली तर तुम्हाला परीक्षा घेतली जाईल. जर का विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप कंप्लीशन केली नाही तर त्याला ते क्रेडिट भेटणार नाही. तर जोपर्यंत तो इंटर्नशिप करणार नाही तोपर्यंत त्याची डिग्री त्याला भेटणार नाही. त्याच्याकरता विद्यार्थी मित्रांनो फक्त मार्क मिळवायचं म्हणून करू नका, तर ॲज पर युअर करिक्युलम आणि ॲज पर युअर डेव्हलपमेंट या हिशोबाने तुम्ही ते इंटर्नशिपकडे बघण्याचा प्रयत्न करा. काही अडचण असल्यास नक्कीच तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. अदरवाईज टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता. काही प्राध्यापक मित्र असतील त्यांना जर काही कन्सेप्ट क्लिअर करायच्या असतील तुम्ही मला इन्व्हाइट केलं तरी मी तुमच्याही महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन त्यामध्ये चर्चा करायला रेडी आहेत. माझा नंबर मी इथे समोर दिलेला आहे. त्या नंबरवर देखील तुम्ही मला संपर्क करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. टेक केअर. धन्यवाद. जय हिंद.